महाभारत युद्ध संपलं होतं. सगळीकडे शांतता होती, पण एका व्यक्तीच्या मनात प्रश्नांचं प्रचंड वादळ उठलं होतं. ती व्यक्ती होती उद्धव, श्रीकृष्णांचा मित्र, आणि त्याने कृष्णाला असे काही प्रश्न विचारले जे खरं तर एक जबरदस्त मॅनेजमेंट लेसन आहेत. चला तर मग ऐकूया हा संवाद आणि त्यातून मिळणारा जबाबदारीचा धडा. तर गोष्ट आहे महाभारत युद्धानंतरची. सगळं काही शांत झाल्यावर उद्धव श्रीकृष्णांकडे येतो आणि एक मित्र म्हणून देवाकडे जाब मागायला सुरुवात करतो. उद्धवाचा पहिलाच सवाल अगदी थेट आणि खरं तर थोडा बोचरा होता. तो म्हणाला, हे माधवा, तू तर नेहमी म्हणतोस की खरा मित्र न बोलवता मदतीला धावून येतो. मग तुझ्या पांडव मित्रांसोबत इतकं वाईट घडूच कसं दिलंस? हा प्रश्नच खरं तर या संपूर्ण संवादाचा पाया आहे. आणि मग उद्धव एकामागून एक प्रश्न विचारू लागतो. तो म्हणतो, सगळ्या विनाशाची सुरुवात तर त्या जुगाराने झाली, नाही का? मग तू धर्मराज युधिष्ठिराला तो जीवघेणा जुगार खेळण्यापासून का नाही रोखलंस? बरं ठीक आहे, समजा तू त्यांना थांबवू शकला नाहीस, तर पुढचा प्रश्न तयारच होता. किमान ते फासे तरी धर्मराजाच्या बाजूने फिरवू शकला असतास ना? सगळं तुझ्याच डोळ्यासमोर घडत होतं, तरी तू काहीच का नाही केलंस? आणि मग येतो तो सगळ्यात वेदनादायी क्षण. उद्धव विचारतो, आणि द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना, भर सभेत तिचा अपमान होत असताना, तू शेवटच्या क्षणापर्यंत वाट का पाहिलीस माधवा? हीच का तुझ्या मैत्रीची व्याख्या आहे? आता इतके सगळे प्रश्न ऐकून श्रीकृष्ण काय म्हणाले असतील? तुम्हाला वाटेल ते चिडले असतील किंवा त्यांनी स्वतःचा बचाव केला असेल, पण नाही. ते फक्त शांतपणे हसले आणि त्यांनी या चर्चेला एक पूर्णपणे वेगळी दिशा दिली. दैवी हस्तक्षेपाकडून मानवी विवेक आणि निवडीकडे. श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. ह्या जगात विजय नेहमी त्याचाच होतो ज्याच्याकडे विवेक असतो. विवेक म्हणजे काय बरोबर आणि काय चूक हे ओळखण्याची क्षमता, आणि हेच माझ्या सगळ्या उत्तरांचं मूळ आहे. आणि विवेक म्हणजे काय हे पटवून देण्यासाठी श्रीकृष्ण एक जबरदस्त उदाहरण देतात. ते म्हणतात, बघ, दुर्योधनाने विवेक वापरला. त्याला माहीत होतं की तो जुगारात कच्चा आहे, म्हणून त्यानं शकुनीसारख्या एक्सपर्टला त्याच्या जागी खेळायला बसवलं. युधिष्ठिरानेही हाच विवेक वापरून मला खेळायला सांगायला हवं होतं. तूच विचार कर, जर एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला शकुनी खेळलो असतो तर निकाल काय लागला असता? इतकंच नाही तर श्रीकृष्ण हेही सांगतात की ते त्या सभेत हजर का नव्हते. ते म्हणतात, युधिष्ठिरानेच मला विनंती केली होती की मी बोलावल्याशिवाय सभेत येऊ नये. त्याला त्याचा पराभव माझ्यापासून लपवायचा होता. आता मित्राच्या विनंतीने मी बांधला गेलो होतो, त्यामुळे मी बाहेरच थांबलो होतो. युधिष्ठिराची चूक तर कळली, पण मग द्रौपदीचं काय? तिच्या बाबतीत असं का झालं? आता श्रीकृष्ण त्या प्रसंगाकडे वळतात आणि इथे ते सांगतात की दैवी मदत कधी आणि कशी मिळते. श्रीकृष्ण द्रौपदीच्या त्यावेळच्या मानसिक स्थितीचं वर्णन करतात. बघा, सगळ्यात आधी तिला स्वतःच्या ताकदीवर विश्वास होता. जेव्हा ते शक्य झालं नाही तेव्हा तिने तिच्या पराक्रमी पतींकडे आशेने पाहिलं. पण जेव्हा सगळे आधार तुटले, जेव्हा तिला कळलं की आता कोणीही वाचवू शकत नाही, तेव्हा तिने पूर्णपणे शरणागती पत्करली. आणि मग तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले, हे कृष्णा, आणि त्याच क्षणी मी तिथे प्रकट झालो. आणि मग श्रीकृष्ण तो निर्णायक प्रश्न विचारतात जो संपूर्ण परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतो. ते म्हणतात, आता तूच मला सांग उद्धवा, मला पोचायला उशीर झाला होता की तिची हाकच उशिरा आली होती? आता उद्धवाला हळूहळू गोष्टींचा उलगडा होत होता, पण त्याला श्रीकृष्णांच्या भूमिकेबद्दल अजून खोलात जाऊन समजून घ्यायचं होतं. आणि तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या अस्तित्वाचा मूळ गाभा उलगडून सांगितला. श्रीकृष्ण आपली भूमिका फक्त एका शब्दात सांगतात, साक्षी. साक्षी म्हणजे काय? तर असा साक्षीदार जो कोणत्याही गोष्टीत हस्तक्षेप करत नाही. तो फक्त घडणाऱ्या घटनांकडे तटस्थपणे पाहतो. ते पुढे समजावून सांगतात, उद्धवा, हे संपूर्ण विश्व कर्माच्या नियमावर चालतं. मी त्या नियमात कधीच ढवळाढवळ करत नाही. माझा धर्म फक्त एकच आहे, उपस्थित राहून प्रत्येक गोष्ट पाहणं. एक साक्षी म्हणून मी नेहमीच तुझ्याजवळ उभा असतो. आणि आता आपण या संवादाच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि शक्तिशाली भागाकडे आलो आहोत. उद्धवाच्या मनात एक शेवटचा टोकदार प्रश्न होता जो त्याने श्रीकृष्णांना विचारलाच. उद्धव थोडासा उपरोधानं म्हणाला, वा, म्हणजे खूपच छान आहे. आम्ही पाप करत राहायचं आणि तुम्ही फक्त साक्षी म्हणून पाहत बसायचं, असंच आहे का हे सगळं? यावर श्रीकृष्णांनी जे उत्तर दिलं त्याने उद्धवाला निःशब्द करून टाकलं. भगवान म्हणाले, उद्धवा, जरा विचार कर. ज्या क्षणी तुला ही खरी जाणीव होईल की मी तुला पाहतो आहे, त्या क्षणी तू कोणतंही चुकीचं काम करू शकशील का? आणि इथेच या संपूर्ण संवादाचं सार आहे. पापाचं मूळ कारण देवाची अनुपस्थिती नाही, तर आपल्याला त्याच्या उपस्थितीचा विसर पडणं
हे आहे. माणूस तेव्हाच चुकतो जेव्हा त्याला वाटतं की आपल्याला कोणीही पाहत नाही. हा संवाद आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासोबत सोडून जातो. जरा विचार करा, जर आपल्याला प्रत्येक क्षणी ही जाणीव असेल की एक दिव्य साक्षीदार आपल्या प्रत्येक विचाराकडे, प्रत्येक कृतीकडे पाहतो आहे, तर आपल्या वागण्यात, आपल्या निर्णयात आणि आपल्या संपूर्ण आयुष्यात काय बदल होईल?